नमस्कार प्रेक्षकांनो, सावल्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, सारंग आणि सावली या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणारा व्यक्ती कोण, खरा गुन्हेगार कोण हे सावलीला कळताच सावलीने ऐन मोक्यावरती जाऊन इथे अस्मी आणि त्याचबरोबर सारंगचं लग्न मोडत इथे सारंगबरोबर पुन्हा नव्याने केलं लग्न। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता सावलीच्या समोर आकार आणि अस्मीचं सत्य येणार आणि त्याचबरोबर इथे सावली कशा पद्धतीने त्या दोघांना धडा शिकवणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे सारंग आणि सावली या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी अस्मी खूपच जास्त प्रयत्न करत असते। तिला काही करून इथे आता सारंगबरोबर लग्न करायचं आहे आणि त्यासाठी तिने आपल्या मदतीला इथे आता आकारला घेतलेलं असतं। तर इथे अस्मीने आकारला सुद्धा त्याच्याबरोबर लग्न करण्याची कबुली दिलेली असते। तेव्हा इथे आकार आता अस्मीच्या प्रेमापोटी तिच्या गुन्हेगारामध्ये सुद्धा तिला साथ देत असतो। तर इथे अस्मीला सारंगबरोबर लग्न करायचं असतं, त्यामुळे तिने इथे आता चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात। त्या चिठ्ठीमध्ये सातत्याने तिने सावलीला अशी धमकी दिलेली असते की सारंगपासून तू लांब राहा, सारंगपासून जर लांब नाही राहिलीस तर तू सारंगचं मेलेलं तोंड पाहशील। इथे आता सारंगच्या जीवासाठी सावली ही गोष्ट कुणालाही सांगत नाही आणि जे काही डिवोर्स पेपर आता गोडाऊनमध्ये ठेवलेले असतात ते डिवोर्स पेपर जेव्हा सावलीच्या हाती लागतात तेव्हा इथे सारंगचा जीव वाचवण्यासाठी ते डिवोर्स पेपर तिने साईनसुद्धा केलेले असतात। तोपर्यंत इथे सोहम, बबलू आणि सावली स्वतः इथे खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते। पण इथे आकारवरती सध्या तरी कुणालाही संशय जात नाही। आकार इथे आता त्या चिठ्ठ्या असू दे नाहीतर धमकीचे पत्र असू दे, हे सगळं तो अस्मीच्या सांगण्यावरून इथे आता सावलीसाठी लिहित असतो। तेव्हा इथे सारंगला कळत नसतं की सावली इथे डिवोर्स पेपरवरती सही करून मोकळी का झाले, एवढं नेमकं घडलंय तरी काय। पण सावलीने हे फक्त सारंगचा जीव वाचवण्यासाठी केलेलं असतं। अस्मीला इथे फक्त प्रॉपर्टीसाठी सारंगबरोबर लग्न करायचं असतं। तेव्हा इथे फायनली सावली आणि सारंगचा डिवोर्स झाल्यानंतर इथे अस्मी आणि सारंगचं लग्नसुद्धा ठरलेलं असतं। तेव्हा इथे आता सारंगबरोबर लग्न ठरल्यानंतर अस्मीचा आनंद गगनात मावेनासा होतो। तेव्हा इथे आता लग्नाची परवानगी तर सावलीने दिलेली असते, पण ती स्वतःसुद्धा एका नवरीसारखी तयार झालेली असते। कारण तिला माहिती असतं की कुठे ना कुठेतरी या सगळ्या धमकीच्या पत्रांना आणि त्याचबरोबर या डिवोर्स पेपरला अस्मी जबाबदार आहे। कदाचित तिलाच इथे सारंगबरोबर लग्न करायचं आहे म्हणून तर तिने हे सगळं केलेलं नाही आहे ना। पण तिच्याकडे पुरावे नसतात म्हणून ती इथे पुरावे शोधत असते। त्याचबरोबर सोहम आणि बबलूसुद्धा इथे सावलीला विचारतात की अचानकपणे तू सारंगला डिवोर्स का दिलास, असं काय घडलंय ते तू आम्हाला सांग। तेव्हा सावली इथे आता थातूरमातूर उत्तरं देते, पण त्या लोकांनासुद्धा सत्य सांगत नाही कारण तिला भीती वाटत असते, कारण सारंगच्या जीवाला धोका असतो। तर इथे एका बाजूला सगळेजण आता खरा गुन्हेगार कोण आहे, सावली हे सगळं स्वतःच्या मर्जीने करत नाही आहे ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येत असते आणि इथे ऐश्वर्या मात्र अस्मीला मदत करत असते। त्यानंतर अस्मी इथे आकारला म्हणत असते की आकार, आता तुला इथे थांबायची काही गरज नाही आहे, कारण का जे आपल्याला हवं होतं ते आता झाले। तुला इथे मी बोलावलं होतं कारण तुला सावलीला घाबरवायचं होतं। ते धमकीचे लेटर पोहोचवणं, त्याचबरोबर डिवोर्स पेपर तिच्यापर्यंत पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी तू अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्यास, त्याच्यामुळे तुझं काम आता झालं आहे। तू गेलास तरी चालेल। आता माझं उद्या सारंगबरोबर लग्न आहे। एकदा का त्याच्याबरोबर माझं लग्न झालं की थोड्याच दिवसांमध्ये मी त्याच्याबरोबर प्रेमाचं आणि चांगल्या सुनेचं, चांगल्या बायकोचं नाटक करेन आणि मग सगळी प्रॉपर्टी हळूहळू मी माझ्या नावावरती करून घेईन आणि एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली की मग मी त्याला डिवोर्स देईन, नाहीतर त्याला सोडून मी लगेच तुझ्याकडे येईन, मग आपण दोघंजणं लग्न करूया, असं इकडे अस्मी आकारला म्हणते। तेव्हा इथे आकार आता तिच्यावरती इतकं प्रेम करत असतो की तिच्या बोलण्यावरती तो लगेचच विश्वास ठेवतो। त्यानंतर इथे अस्मी आकारला सांगते की तू उद्याच्या उद्या इथून निघ
तेव्हा इथे आकार आता म्हणतो तिच्या प्रेमापोटी की ठीक आहे, मी उद्याच्या उद्या जायला तयार आहे, पण तू एकदा का लग्न झालं तर मला विसरू नकोस, मी तुझी वाट बघतोय, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इथे अस्मी म्हणते ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अस्मी आता फोनवरती बोलत असताना आकारने ऐकलेलं असतं. अस्मी गुंड लोकांना सुपारी देत असते. ती म्हणत असते की आकार उद्या गोडाऊनमध्ये असणार आहे, तो त्याची बॅग वगैरे घेऊन आता इथून निघून जाणार आहे. तेव्हा त्याला किडनॅप करायचा आणि त्याला कुठेतरी नेऊन त्याचा गेम करायचा, त्याला मारून टाका, अशी सुपारी आता अस्मीने आकारची सुद्धा त्या गुंड लोकांना दिलेली असते. तेव्हा इथे आकार तिला बोलताना ऐकतो आणि काही गुंडांना पैसे देताना बघतो. तेव्हा आकारच्या एक गोष्ट लक्षात येते की अस्मी कुणाचीच नाही आहे. इथे अस्मीने माझ्याबरोबरसुद्धा प्रेमाचं नाटक केलं आणि आता इथे सारंगबरोबरसुद्धा इथे लग्न करणार आहे, पण त्यालासुद्धा ती फसवणार आहे. म्हणजे ती कुणाचीच नाही आहे, तिला फक्त पैसा महत्त्वाचा आहे. ही एक फ्रॉड मुलगी आहे, ही गोष्ट आकारच्या लक्षात येते. तेव्हा इथे आकारला फार वाईट वाटतं की हिच्या सांगण्यावरून मी सावळी आणि सारंगला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, पण ही मुलगी आता माझ्या जीवावरती उठलेली आहे. त्यामुळे इथे आता गोडाऊनमध्ये जेव्हा इथे सारंग आपली बॅग वगैरे पॅक करत असतो, तेव्हा इथे आता अस्मी ही जेव्हा आकारच्या रूममधून बाहेर पडते, जेव्हा त्या गोडाऊनमधून बाहेर पडते, तेव्हा इथे सावळीने बघितलेलं असतं. 2-3 वेळा ती इथे सातत्याने त्या गोडाऊनमध्ये जात असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सावळीला संशय आलेला असतो की अस्मीसारखी त्या गोडाऊनमध्ये का जाते, तिथे एवढं काय आहे तरी काय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता सावळीला आकारवरती संशय आलेला असतो. तोपर्यंत इथे सारंग आणि अस्मीच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आलेली असते. त्यांचा लग्न सोहळा आता घरीच पार पडत असतो आणि इथे सावळी आता गोडाऊनच्या दिशेने गेलेली असते. तिथे गेल्यानंतर सावळी बघते तर काय, आकार इथे आपली बॅग वगैरे पॅक करत असतो. त्याच्यामध्ये लाल रंगाची टी शर्ट आणि लाल रंगाची टोपी इथे सावळीला दिसते. तेव्हा इथे सावळी येते आणि आकारच्या जोरदार कानाखाली देते आणि ती म्हणत असते की आकार, मला माहिती आहे, हे सगळं तू मुद्दामून केलेस ना, मला आणि सारंग सरांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्लॅन तुझा होता. त्या चिठ्ठ्या तू लिहिल्या होत्यास, ती धमकीची पत्रं तू लिहिली होतीस आणि त्याचबरोबर इथे असं सुद्धा लिहिलं होतं की आकारचं सावळीवरती प्रेम आहे, कारण इथे आता सारंगचा गैरसमज व्हावा म्हणून. त्यामुळे इथे आता सगळं काही सावळीला कळल्यानंतर ती जोरदार आकारच्या कानाखाली देते आणि म्हणते की आकार, मला कळलंय, हे सगळं तूच केलेस म्हणून. सांग ना, का केलंस तू हे सगळं? तू हे सगळं मुद्दामून केलंस ना? कुणाच्या सांगण्यावरून केलंस त्याआधी मला सांग. हे सगळं करून तुला काय मिळालं, काय हवं होतं तुला? तेव्हा इथे आकार म्हणत असतो की मला माफ कर सावळी, हे सगळं मी माझ्या मर्जीने केलेलं नाही आहे, तर हे सगळं मी अस्मीच्या सांगण्यावरून केलेलं आहे. तिला इथे सारंगबरोबर लग्न करायचं आहे प्रॉपर्टीसाठी. तिचं सारंगवरती प्रेम नाही आहे, माझ्यावरती तिचं प्रेम आहे असं तिने मला खोटं सांगितलं आणि आता मलाच मारायची सुपारी दिली तिने काही गुंड लोकांना. ते लोक कधीही आता मला इथे मारायला येतील. तिच्या प्रेमापोटी मी तिची साथ दिली, पण जेव्हा तिने मलाच मारण्याची सुपारी दिली तेव्हा मला कळलं की अस्मी कुणाचीच नाही आहे. ती इथे सारंगबरोबर लग्न करेल आणि त्यानंतर दुसऱ्या गुंडांना त्याचीसुद्धा सुपारी देईल. प्रॉपर्टी तिच्या नावावरती झाली की ती माणसाला मारून लगेच निघून जाते आणि आता सारंगचीसुद्धा तीच बारी आलेली आहे. तेव्हा इथे आता सावळी म्हणत असते, मी असताना सारंग सरांना काही होणार नाही आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अस्मीने पाठवलेले गुंड गोडाऊनमध्ये येतात आणि म्हणत असतात की अरे वा, हे दोघं पण इथे आहेत, आकार आणि सावळी, चला या दोघांनासुद्धा उचला, या दोघांनासुद्धा उचलायचं आणि यांचा गेम करून टाकायचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या गुंड लोकांनी चाकू आणलेला असतो आणि तो गुंड माणूस आता सावळीच्या पोटामध्ये चाकू मारणार. तेवढ्यातच तिथे देवाची एंट्री झालेली असते. देवाची ग्रँड एंट्री तिथे झालेली असते. देवा आल्यानंतर त्या गुंड लोकांना मारतो. देवा स्टाईलमध्ये त्यांची धुलाई करतो आणि त्यानंतरला इथे सावळीला म्हणतो की जा तू आता जा, तुझ्या सारंगकडे जा सिमरन, जा तू आता तुझ्या सारंगकडे जा आणि त्याचं लग्न थांबव. त्या अस्मीचं सत्य त्यालासुद्धा कळू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळी बाहेर येते. तिला कुठेही गाडी वगैरे मिळत नसते. त्यानंतरला इथे सावळीला एक घोडा उभा असतो, तो दिसतो. तेव्हा ती घोड्यावरती बसते आणि लगेचच आपल्या घरी धाव घेते.
तेव्हा इथे घोड्यावरून खूपच सुंदर अशी एंट्री सावलीने केलेली असते आणि ती घोडा घेऊन तिथे आल्यानंतर ती म्हणते की थांबा. तेवढ्यातच इथे आता सारंग अस्मीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला जातच असतो. तेव्हा सावळी म्हणते की थांबा अस्मी, तुझा आता खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणते, तुझा खेळ संपला, असं आता सावळी म्हणते. तेव्हा इथे सारंग म्हणतो की सावळी काय झालं. त्यानंतरला सगळ्या लोकांना इथे सावळी सांगते की मला आणि सारंग सरांना एकमेकांपासून वेगळी करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती अस्मीच आहे. ती धमकीची पत्र असू दे नाहीतर डिवोर्स पेपर असू दे, हे सगळे आकारने अस्मीच्या सांगण्यावरून मला पाठवले होते आणि त्याने मुद्दामून माझ्यावरती माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले होते. हे सगळं कारस्थान आकारने अस्मीच्या सांगण्यावरून केलं. हे सत्य आता सगळ्यांना कळल्यानंतर इथे आता सावळी म्हणते की तिने आकारलासुद्धा आता मारण्यासाठी काही गुंड पाठवले होते. तिथे देवा आला म्हणून माझा आणि आकारचा जीव वाचला. त्यानंतर इथे सारंग सरांबरोबरसुद्धा लग्न करून तिला आता त्यांना फसवून त्यांनासुद्धा सोडून जायचं होतं. अस्मी हे लग्न फक्त प्रॉपर्टीसाठी करते हे जेव्हा आता सावळी सगळ्यांना सांगते तेव्हा इथे आता तिलोत्तमा हिलासुद्धा खूपच जास्त राग येतो. इथे आता तिला राग आल्यानंतर ती अस्मीचं थोबाड फोडते आणि तिला लग्न मंडपातून बाहेर काढते. त्यानंतर प्रेक्षकांनो देवा तिथे आलेला असतो आणि तो सुद्धा कबुली देतो की हे सगळं आकारने अस्मीच्या सांगण्यावरून केलेलं आहे. त्यामुळे मी इथे अस्मीला फ्रॉडच्या केसमध्ये आता तिला अरेस्ट करत आहे. तेव्हा देवा अस्मीला तिथून आता अरेस्ट करून घेऊन जातो आणि त्याच आता लग्न मंडपामध्ये इथे सावळी आणि सारंग या दोघांचा विवाह सोहळा त्याच मंडपामध्ये आता धामधूममध्ये पार पडतो. तर प्रेक्षकांनो इथे आता अस्मीचं कारस्थान इथे सगळ्यांच्या समोर आल्यानंतर तिला अरेस्ट होते आणि त्याचबरोबर सावळी त्या खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढत इथे सारंगबरोबर पुन्हा धूमधडाक्यात लग्न करते आणि आपला संसार वाचवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे इथे आता दोघेही एकत्र येत सुखी संसाराला पुन्हा एकदा सुरुवात करतात.